नमस्कार। बारामती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे निष्ठावंत आणि बारामतीच्या पवार घराण्याशी हाड वैर घेत सतत संघर्ष करणारे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे पुत्र माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यासाठी भाजपने प्रवेशासाठी दारे आता उघडी केली आहेत। माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज तशी घोषणा देखील केली आहे। त्यांचा पक्षप्रवेश येत्या 22 तारखेला होणार आहे असं त्यांनी सांगितलंय। तर भाजपची ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी खेळलेली मोठी खेळी असल्याचं बोललं जातंय। पुणे जिल्ह्यामध्ये शहरी भागावर काही प्रमाणात भाजपचा प्रभाव असला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र राष्ट्रवादीचंच वर्चस्व आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील हे चित्र पाहायला मिळालं। शहरी भागात भाजपचे आमदार तर ग्रामीण भागात अजित पवारांनी आपली ताकद दाखवून दिली आहे। यामुळेच अजित पवारांची कोंडी करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने संग्राम थोपटे यांच्यासाठी पक्षाची दारे खुली केल्याचं बोललं जातंय। पुणे जिल्ह्यात आतापर्यंत भाजपला पक्षाचा विस्तार मोठ्या प्रमाणात करता आलेला नाही। भाजपची पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्यामुळे झालेली कोंडी फोडण्यासाठी भाजप पुणे जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांच्या शोधात होती। त्यामध्ये पहिल्यांदा संग्राम थोपटे हे भाजपच्या गळाला लागले आहेत। पुढील काळामध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघात देखील भाजपच्या गळाला मोठा नेता लागण्याची शक्यता आहे। तर लोकसभा निवडणुकीदरम्यान संग्राम थोपटे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांशी जुळवून घेतले होते। लोकसभेला थोपटेंनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रचार केला। लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी जो मोठा विजय साकार केला त्यामध्ये थोपटे कुटुंबांचा सिंहाचा वाटा होता। तर लोकसभा निवडणुकीत भोर, वेला, मुळशी विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने मतदान झालं त्याच्या विपरीत परिस्थिती विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली। सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचा फारसा फायदा थोपटेंना झाला नाही। त्या उलट अजित पवारांनी केलेल्या खेळीमुळे थोपटेंना चितपट व्हावं लागलं। आगामी काळामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व स्थापित करायचं तर भोर, वेला, मुळशी विधानसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं आवश्यक असल्याचं लक्षात घेऊन राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर अजित पवारांच्या टार्गेटवर संग्राम थोपटे असल्याचं पाहायला मिळालं। तर अजित पवार यांनी संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला NCDC कडून मिळालेले कर्ज मिळू दिलं नाही। तसेच कारखान्याच्या कारभाराची चौकशी करण्याबाबतच्या हालचाली देखील सुरू केल्या आहेत। एकीकडे सत्तेचा फायदा करून घेत अजित पवारांनी पुढील 5 वर्षांमध्ये भोर, वेला, मुळशी मतदारसंघावर आपलं पूर्ण वर्चस्व स्थापित करण्यासाठी केलेला प्लॅन आणि दुसरीकडे सत्तेत असल्याने मतदारसंघामध्ये शिंदे शिवसेनेची ताकद वाढू लागली। तसेच काँग्रेसकडून मिळत नसलेलं सहकार्य या सर्वांमुळे संग्राम थोपटे चांगलेच कात्रीत सापडले होते। यावर संग्राम थोपटे यांनी अचूक खेळी करत या कोंडीवर मात केली आहे। मात्र त्याबरोबरच भाजपने देखील संधी साधली आहे। अजित पवार यांच्या खेळींना शह देण्यासाठी आता महाशक्ती भाजपच्या सत्तेचा फायदा थोपटे यांना करून घ्यायचा आहे। त्यामुळे हा प्रवेशाचा घाट संग्राम थोपटे यांनी घातला असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे अजित पवारांच्या विरोधातही जिल्ह्यात एक भक्कम नेतृत्व संग्राम थोपटे यांच्या रूपाने भाजपला मिळण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विचार केला तर सध्या भाजपचा दोंडमध्ये एक आमदार आहे। आमदार ॲडव्होकेट राहुल कुल हे शांत, संयमी, अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात। त्यांच्यासोबत संग्राम थोपटे यांच्यासारखा आक्रमक आणि मतदारसंघावर मोठं वर्चस्व असणारा नेता मिळाला तर भाजपला जिल्ह्यामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठी मदत होणार आहे। ही जोडी अजित पवार आणि शरद पवारांच्या राजकारणाला भाजपच्या राजकीय ताकदीने सहज शह देऊ शकते। अशा रीतीने भाजपने हा राजकीय डाव टाकल्याचं बोललं जातंय। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका।